मला घेणं आरक्षणाचं, मला करायचा माझा समाज मोठा, समाजाचे लेकर अधिकारी झाले. मला आता वैजापूरला एक मुलगी भेटली, 1% मुकली होती. तिचं नशीब इतकं चांगलं, ए थांबा रे, माणसं पाहा. एक मुलगी आहे, तिचा 1% नंबर हुकला होता, पण तिचं प्रमाणपत्र निघालं. अहो तुम्हाला इमानदारीनं सांगतो की पोरगी एमडी झाली काल, एमडी. आपल्याला असे आपले लेकर अधिकारी करायचे, राजकारणात काय एक जण मोठा होतो, बाकी त्याचा कार्यक्रमच लागतो. त्याच्यामुळे जास्त लक्ष आरक्षणावर द्या. सामूहिक उपोषण ठेवलं आपण आता. महाराष्ट्रातले घराघरातले पोरं आता अंतरवाली देणार, तारीख डिक्लेअर झाल्यावर. सरकार स्थापन केल्यावर तारीख ठरवू. काही जण दमत नाही आपल्या, लगेच मध्ये तारीख सांगा बरं. अन्य तारीख सांगितली ते सरकार स्थापन नाही केल्यावर मग काय करायचं? त्यांना सरकार फिरता स्थापन करून द्या, 2-4 दिवस बोलायला घेऊन द्या, जशी मजा करून द्या द्यावं लागेल. पुढे त्यांच्या पुढे आहेत मी बसलेलो राक्षस मोठा. आरक्षण घ्यायचंय, माझा जीव आरक्षणात खूप आहे. मी खूप शरीराच्या वेदना आहेत मला, मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा. माझ्या समाजाला मी येवल्यातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, मी जरी थोड्या दिवसात आलो तर माझी जात फुटून देऊ नका आणि जात एकजूट राहा. मी मी हटणार नाही. आरक्षणात जीव ठेवा, आरक्षण मिळवणार आहे. तुम्हाला संदेश कळतो, मराठाला बुद्धिवान. गेल्या नुसार पारा म्हणलं 19 पडलेली ती. त्यावेळेस नाव सांगितलं, आता सांगितलं का रे ते पडणार आहे, तर मी काय करू? मराठे कोणत्याही पक्षात राहा, फक्त मराठे आरक्षणाच्या बाजूनं आणि लेकराच्या बाजून राहा. रात्रंदिवस कोणाचा प्रचार करा, पण मतदानाच्या दिवशी आरक्षण आणि मुलगी आणि मुलगा डोळ्यासमोर राहणार. जातवान मराठ्यांना मी हात जोडून सांगतो, मी कधी हात जोडत नाही. संधी गेल्यावर रडत बसू नका. बदला घेता नंतर येत नाही. बदला घ्यायचा वेळ आली की पक्षात कोण करायचं, पण मराठ्यांना आरक्षणाला विरोध करणारा राज्यातला कोणी असो तो गेलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. तुम्ही सगळे इतक्या उन्हात प्रचंड ताकदीने एकत्र आणला, असे तुडूंब गर्दी बघितलं तर मी म्हणतो आता झोपत एक नाही, पण मुंबईवर मलाही जास्त वेळ नाही बोलता येत, खोकला येतो जास्तीचा. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होता, आलो. तुमचा दरम्यान तूट केला, त्याला काय म्हणतो फोटो झाला. 2 करोड मराठी आरक्षण घातले, काय फुटान फुटी काही नाही ठेवली मी. आता सगळे उपटून टाकली. आता ओली तिने राहिलं तर थोडं तुम्ही सांभाळा. घराघरातले मराठी, इथं गोरगरीब ओबीसी सुद्धा त्रास, इथं दलित मुस्लिमांना त्रास, इथं मराठ्यांना त्रास, सगळ्यांना त्रास. सगळेजण उगा आता दादागिरी आणली तर गुपची फेला. दादागिरी मराठ्या पुढे करू शकत नाही, बुकीत दादागिरी मराठा दादागिरी काय. पण तरी आज दिना गरीब मराठी आपल्या घरात राहा, गुपचीप जायचं, मतदान करायचं, गुपचीप पडून मग घरी यायचं. 1 नाही 2 नाही, बाहेर आलं राईट कार्यक्रम केला नाही तो. तुम्हाला एवढीच विनंती आहे, तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा, पण आरक्षण आणि लेकरं डोळ्यासमोर राहू द्या, एवढीच विनंती करतो. आणि सामूहिक उपोषणाला महाराष्ट्रातल्या घराघरातले सगळे मराठी तारीख ठरलं अंतरवलेली आहे. मला तुमच्याशिवाय कोणी नाही. सगळेजण साथ द्या. देतान का हात वर करून सांगा बरं सगळे. सरकार स्थापन झालं का पडतं का बंद? चलो धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय.